नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, माणसाकडे कितीही संपत्ती असू द्या, माणसाचे समाधान होईल का? तर उत्तर येते नाही. समाधान होणार नाही. कारण माणूस हा इतका या संपत्तीच्या मोहात पडलेला आहे, त्यासाठी तो इतका वाटचाल करतो, इतका उलाढाली करतो, इतका गोंधळून जातो, की मी कधी कोट्यावधी होणार. आणि यासाठी तो शांत बसणार नाही. तो स्वतःला जपणार नाही, त्याच्या आरोग्याला जपणार नाही, त्याच्या नातेसंबंधाला जपणार नाही. मित्रांनो, या संपत्तीपासून मिळणाऱ्या ज्या सुखसोयी आहे, या कदाचित क्षणभर असतील. आणि माणूस हा या सुखाच्या पोटी इतका गुंतून पडलेला आहे की तो त्या संपत्तीच्या सुखामागे धावत आहे. आणि त्याचे उद्गार काय असतात, त्याचे बोलणे काय असतात, की मी संपत्ती माझ्या मुलांबाळासाठी कमावत आहे. परंतु ज्या संपत्तीमुळे मनुष्य परिवाराला, त्याच्या नातेसंबंधाला वेळ देऊ शकत नाही, तो त्याच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही, ती संपत्ती कशासाठी, काय कामाची? जिथे सुखसोयी तर आहे, परंतु समाधान नाही. एक व्यक्ती कोट्यवधी सुखी आहे आणि तो जेवणाच्या टेबलावर बसलेला आहे, जगातले सर्व उत्कृष्ट पदार्थ ठेवलेले आहेत, परंतु जर त्या व्यक्तीला गंभीर आजार असेल तर मग काय? एक व्यक्ती अलिशान बंगल्यात राहतो आणि त्याच्या बंगल्यात जर प्रेम नसेल, संवाद नसेल, सतत वाद असेल, तर मग संपत्ती आणि तो बंगला कोणत्या कामाचा? कितीही मोठा उद्योजक आहे, जो दिवसाला लाखो रुपये कमावतो, पण त्याच्याकडे स्वतःच्या मुलासोबत खेळायला वेळ नसेल, आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांसोबत 10 मिनिटं बसायला वेळ नसेल, जर मुलाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वेळ नसेल, मग तो श्रीमंत सुखी असून काय फायदा? अरे मित्रांनो, खरे सुख पैशात नाही, तर खरे सुख केव्हा मिळेल? जेव्हा तुमचे आरोग्य चांगले राहील, तुमच्या परिवाराला तुम्ही वेळ द्याल, आईवडिलांना जवळ बसून त्यांच्या मायेची थाप पाठीवर घ्याल, पत्नी मुलाबाळांच्या चेहऱ्यावर हास्य असेल, चार चौघात तुम्ही नसाल तेव्हा तुमची किंमत असली पाहिजे, त्यांना तुमची कमतरता भासली पाहिजे, तुमच्या मागे कोणीतरी नाव घेतले पाहिजे. माणूस चांगला होता कारण या धर्तीवर तुम्ही कमावलेल्या संपत्तीला मौल्य नाही, तर तुम्ही कमावलेल्या माणुसकीला मौल्य आहे. तुम्ही कितीही संपत्ती कमावा ना हो, वेळ आणि काळ आला ना, तर हे सगळं जाग्यावर राहील. म्हणून केवळ पैसा, संपत्ती, कोट्यावधी होऊन चालणार नाही, तर माणूस म्हणून जगा. आपल्या कीर्तीचा मौल्यवान 24 कॅरेटचा रत्न बनवा, की ज्यामध्ये तुम्ही गेल्यावरही तो आणि त्याची किंमत तितकीच असली पाहिजे, जी जिवंतपणे असेल. मित्रांनो, स्वतःला जपा, आपल्या मुलाबाळांच्या, आपल्या नातेसंबंधाकडे लक्ष द्या. मित्रांनो, आवडले असेल तर लाईक करा. धन्यवाद.